आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओ प्रकरणी झिरवाळांनी स्वतःची बाजू पक्षाकडे मांडली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना भेटून घडलेल्या प्रकाराची दिली माहिती। खरातनं अजितदादांसह एका बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारल्या होत्या। खरातनं कुणाच्या सांगण्यावरून जादूटोणा केला हे समोर येणं गरजेचं, रोहित पवारांचा खळबळजनक आरोप। अनेकांच्या फोटोवर फुल्या मारल्या गेल्याची चर्चा। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं विधान। रोहित पवारांच्या वक्तव्यावरून शंकेचं कारण उभं राहिलंय असंही वक्तव्य। फुली मारणं म्हणजे संपवणं हा हेतू होता। संगीता तिवारींना अजित पवारांच्या घातपाताचा संशय। शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ नयेत म्हणून कुणी काळी जादू करत होतं का? तृप्ती देसाईंचा सवाल। अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पोलीस कोठडी संपल्यानंतर भोंदूची जेलमध्ये रवानगी। दुसऱ्या गुन्ह्यात खरातला पुन्हा कोर्टात हजर करणार। भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात एसआयटीच्या ताब्यात। नाशिक पोलिसांच्या पथकाकडून खरातच्या घरी शोध मोहीम। तर शिर्डी जमीन खरेदी प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पत्नी फरार। खरातचा पुण्यातील सीए पुजारी आणि सराफा व्यावसायिकांची चौकशी। खरातनं एका बँकेच्या मॅनेजरला 1 कोटी रुपयांची लाच दिली। पुण्यातून घेतलेल्या कर्ज प्रकरणात माहिती उघड। व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर 195 रुपयांनी वाढले। आजपासून कमर्शियल सिलेंडरची दरवाढ लागू। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलेही बदल नाहीत। इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले। दिल्लीत प्रीमियम पेट्रोलचे दर 149 वरून 160 रुपयांवर, तर प्रीमियम डिझेल 91.49 रुपयांवरून 52.99 रुपये प्रति लिटर। नागपुरात 3 दिवसात एलपीजीच्या दरात 15 रुपयांनी वाढ। शहरातील 80% पंप बंद, तर रत्नागिरीतील एलपीजी ऑटो गॅस पंपाला तब्बल 12 दिवसांनंतर गॅसचा पुरवठा। विमान इंधनाच्या किमती दुपटीहून अधिक वाढल्या। विमान इंधन 2 लाख रुपयांच्या पार। दिल्लीत एटीएफची किंमत आता 96,638 रुपयांवरून 2,07,000 रुपये प्रति किलो लिटरवर। भारतीय एलपीजी जहाज BWTYR मुंबईत दाखल। 22,500 मेट्रिक टन एलपीजी गॅस घेऊन जहाज मुंबईच्या किनाऱ्यावर। इराणची मायक्रोसॉफ्टसह 11 टेक कंपन्यांवर हल्ल्याची धमकी। इराणी भूभागावर झालेल्या हल्ल्यांचा बदला म्हणून ही कारवाई केली जाणार। गुगल ॲपल कंपन्यांवरही हल्ल्याची धमकी। अमेरिकेच्या मुक्त पत्रकार शेरी किटलसन यांचं इराकच्या बगदादमध्ये अपहरण। ताब्यात घेतलेला संशयित अपहरणकर्ता हिजबुल्लाहशी संबंधित, अमेरिकन अधिकाऱ्यांची माहिती। जैन मुनीच्या चमत्कारामुळे माझा घसा दुरुस्त झाला या रितू तावडेंच्या वक्तव्यावर राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य। तर ट्रोल करणाऱ्या राऊतांच्या जिभेला हाड नाही हा श्रद्धेचा विषय। रितू तावडेंकडून निषेध। औषधामुळे सुद्धा अनेकांना बरा होतो। एखाद्याच्या हाताला गुण असतो, एखाद्याच्या दिवसाकुठल्या अवयवाला गुण असतो। देशभरात आजपासून जनगणनेचा पहिला टप्पा सुरू। प्रक्रियेत 30 लाखांहून अधिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि इतर अधिकारी सहभागी। दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये सुरू होणार। चाकणमध्ये थेट टँकरमधून अवैधरित्या गॅस भरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। तब्बल 49 लाखांचा मुद्देमाल जप्त। शिक्रापूर मार्गावर भोसेगावच्या हद्दीत कारवाई। कोल्हापुरात दख्खनचा राजा ज्योतिबा यात्रेचा मुख्य दिवस। यात्रेनिमित्त लाखो भाविक मानाच्या सासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल। परिसरात गुलाल खोबऱ्याची उधळण। 2 वळूंच्या झुंजीत चिमुकला थोडक्यात बचावला। अहिल्यानगरच्या पाथर्डी शहरातील घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद। प्रशासनानं मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी।